नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एवनएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण जे बघणार आहोत ते बघणार आहोत सार्कबद्दल. सार्क ही जी प्रादेशिक संघटना आहे, या प्रादेशिक संघटनेबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती इथे घेणार आहोत. आणि ही जी काही इथे माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगणार आहे, ही एमपीएससी राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न आला आहे त्याच्यामध्ये पूर्व अधिक मुख्य या दोनही परीक्षेला उद्देशून इथं महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या संघटनेबद्दल सांगणार आहे. तर सार्कचा फुल फॉर्म काय? साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. ठीक आहे, याचाच मराठीमध्ये आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना. ठीक आहे, बेसिकली साऊथ एशिया किंवा दक्षिण आशियामध्ये जे काही देश आहे त्या देशांनी मिळून ही प्रादेशिक संघटना बनवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा पर्पज काय आहे, काम काय आहे, काम कसं होतं, या सगळ्या बाबी आपण इथं आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम सार्कची जी स्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो, ती 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका येथे सार्क चार्टरवर स्वाक्षरी करून झाली. ठीक आहे, आता याची संकल्पना कधी मांडण्यात आली होती? दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची कल्पना प्रथम नोव्हेंबर 1980 मध्ये मांडण्यात आली. सल्लामसलत केल्यानंतर 7 संस्थापक देशांचे परराष्ट्र सचिव, त्याच्यामध्ये कोणते कोणते 7 देश होते विद्यार्थी मित्रांनो? बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका, या 7 देशांचे परराष्ट्र सचिव यांची मीटिंग झाली. कुठं झाली? कोलंबो येथे प्रथम भेटले एप्रिल 1981 मध्ये. ठीक आहे, 2005 आता म्हणजे काय की याची हे सगळी मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर स्थापनेचा दिवस 8 डिसेंबर 1985 ला सार्कची स्थापना ऑफिशियली करण्यात आली. त्यानंतर 2005 मध्ये 13व्या वार्षिक शिखर परिषदेत अफगाणिस्तान सार्कचा सर्वात नवीन सदस्य बनला. आणि या असोसिएशनचे जे मुख्यालय आणि सचिवालय हे काठमांडू, नेपाळ येथे येते. याच्यावर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतात की संस्थापक सदस्य किती होते, अफगाणिस्तानचा समावेश सार्क मध्ये कधी करण्यात आला आणि त्याचं मुख्यालय व सचिवालय सार्कचं कुठे आहे? तर काठमांडू, नेपाळ इथं आहे. आता सध्या परिस्थितीत सार्कचे एकूण 8 सदस्य राष्ट्र आहे विद्यार्थी मित्रांनो. ते कोणते कोणते आहे? अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. म्हणजे दक्षिण आशियामध्ये जे काही देश आहेत ते कशाचे सदस्य आहेत? सार्क या संघटनेचे सदस्य आहेत. यांना लक्षात ठेवायची ट्रिक कोणती विद्यार्थी मित्रांनो? MBBS पेन हा शब्द, हे 2 शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्हाला जे 8 सदस्य आहे सार्कचे यांचं नावं लक्षात राहतील. इथला M जो आहे तो मालदीवसाठी आहे, B भूतानसाठी आहे, दुसरा B बांगलादेशसाठी आहे, तिसरा जो S आहे तो श्रीलंकेसाठी आहे, P जो आहे पाकिस्तानसाठी आहे, A जो आहे अफगाणिस्तानसाठी आहे, I जो आहे इंडियासाठी आहे, N जो आहे नेपाळसाठी. MBBS पेन हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला जे 8 सदस्य राष्ट्र आहे सार्कचे यांच्याबद्दल तुम्हाला तिथं माहिती राहील. ठीक आहे, त्यानंतर हे बघा मॅप वरून जर इथं मी अंदाज घेतो म्हटलं तर इंडिया एक सदस्य आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे आणि मालदीव आहे. म्हणजे 8 सदस्य राष्ट्र काय आहे याचे सदस्य राष्ट्र या सार्क संघटनेचे सदस्य आहेत. ठीक आहे, त्यानंतर या सदस्य राष्ट्रांव्यतिरिक्त 9 निरीक्षक आहेत ज्यांना ऑब्झर्व्हर स्टेट सुद्धा म्हणतात इंग्रजीमध्ये. ठीक आहे, आता हे ऑब्झर्व्हर स्टेट कोणते कोणते? ऑस्ट्रेलिया, चीन, युरोपियन युनियन, इराण, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मॉरिशस, म्यानमार, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त तुम्हाला एक वरवरून याचा एक अंदाज असला पाहिजे की सदस्य ऑब्झर्व्हर स्टेट्स कोण आहे. आणि यामध्ये मुख्यत्वे चायना हा ऑब्झर्व्हर स्टेट आहे सध्या परिस्थितीत. ठीक आहे, चायना सार्क ऑर्गनायझेशनचा सदस्य बनू इच्छुक आहे, पण त्याला भारत विरोध करतो आहे. भारत म्हणतोय की बाबा ही जी संघटना आहे ही साऊथ एशिया, दक्षिण आशियामधल्या राष्ट्रांची संघटना आहे आणि चायना दक्षिण आशियामध्ये येत नाही. आणि चायना जर आला तर चायनाचा इन्फ्लुएन्स तिथं वाढेल आणि भारताचा जो इन्फ्लुएन्स आहे तो काय होईल? इथं कमी होईल. ठीक आहे, तर पाकिस्तान याच्यासाठी प्रयत्नशील आहे की चायना या सार्कचा मेंबर बनला पाहिजे, पण भारत त्याला विरोध करतोय. आता याची तत्वे काय आहे? पहिली तर सर्वप्रथम सार्वभौम समानता, प्रादेशिक अखंडता, राजकीय स्वतंत्र, इतर राष्ट्रांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि परस्पर लाभ या तत्वांचा आदर. म्हणजे बेसिकली आपण जेव्हा इंडिया चायना बघितलं तर इंडिया चायनामध्ये आपण पंचशील तत्वांबद्दल बघितलं होतं, तर ते पंचशील तत्व या सार्क संघटनेला सुद्धा बऱ्या प्रमाणात लागू असतात. ठीक आहे, असे सहकार्य द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याचा पर्याय नसून त्यांना पूरक ठरेल. ठीक आहे, म्हणजे बायलॅटरल किंवा मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, त्यांना तर हे काय करतं? त्यांना सपोर्ट मेकॅनिझम सारखं काम करतं अशा मोठ्या संघटना. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पंचशील बद्दल माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ऑलरेडी आपण चायनावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यांनी कोणी बघितला नसेल तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर पहिले तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता सार्कची उद्दिष्टे काय आहेत? उद्दिष्ट आहे की दक्षिण आशियातील लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्य करणं, प्रदेशात आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि सांस्कृतिक विकासाला गती देण्यासाठी आणि सर्व व्यक्तींना सन्मानाने जगण्याची आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्याची संधी प्रदान करण्यासाठी संस्था काम करते. त्यानंतर दक्षिण आशियातील देशांमध्ये सामूहिक स्वावलंबनाला चालना देणे आणि मजबूत करणे, परस्पर विश्वास समजून घेणे आणि एकमेकांच्या
लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी योगदान देणे, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात सक्रिय सहकार्य आणि परस्पर मदतीला प्रोत्साहन देण्यासाठी. म्हणजे काय की बेसिकली जे काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट वगैरे होत आहे भारतामध्ये त्याचा फायदा सार्कच्या इतर सदस्य राष्ट्रांना सुद्धा मिळावा, किंवा भारताने ज्या प्रकारे अवकाशयान तंत्रज्ञान म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे त्याचा सुद्धा फायदा आपल्याला आपल्या शेजारी राष्ट्रांना आपण देऊ शकतो. इतर विकसनशील देशांशी सहकार्य मजबूत देखील करणं याचा उद्देश आहे. समान हितसंबंधाच्या बाबीवर आंतरराष्ट्रीय मंचावर आपापसात सहकार्य मजबूत करणे, म्हणजे जिथं एक कलेक्टिव्ह त्यांचा एक पर्पज असेल तर अशा कलेक्टिव्ह पर्पज जर या सार्क सदस्यांचा असला तर तो इंटरनॅशनल मंचावर तिथं मांडताना आपण एकत्र काय करू शकतो, काम देखील करू शकतो. समान उद्दिष्टे आणि उद्देशांसह आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संस्थांना सहकार्य करणे. आता या सहकार्याचे प्रमुख अंग कोणते आहे, म्हणजे कोणत्या बॉडीज इथं पार्टिसिपेट करतात, तर राज्य किंवा सरकार प्रमुखांची बैठक होते, म्हणजे समिट लेवल मीटिंग म्हणतात त्याला. काय म्हणतात, समिट लेवल, जेव्हा राष्ट्रप्रमुख त्याच्यामध्ये सामील होतो. संमेलन शिखर स्तरावर आयोजित केली जातात, सहसा द्वैवार्षिक आधारावर. ठीक आहे, म्हणजे बायनियल याला म्हणू शकतो. परराष्ट्र सचिवांची स्थायी समिती असते. समिती संपूर्ण देखरेख आणि समन्वय प्रदान करते, प्राधान्यक्रम ठरवते, संसाधने एकत्रित करते आणि प्रकल्प आणि वित्त पुरवठा मंजूर करते. म्हणजे जी ऑपरेशनल बॉडी आहे, म्हणजे जे ऑपरेट करतं पूर्ण ते परराष्ट्र सचिवांची बॉडी असते. आणि मेजर जे समिट होतं किंवा शिखर संमेलन जे होतं तिथं आपल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणजे जेवढेही 8 राष्ट्र आहेत त्यांच्या राष्ट्राचे प्रमुख येतात आणि 2 वर्षातून एकदा त्यांची तिथं मीटिंग होते. आता हे सचिवालय कुठे आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं काठमांडू आहे. 16 जानेवारी 1987 रोजी काठमांडू येथे सार्क सचिवालयाची स्थापना करण्यात आली. आणि या सचिवालयाचा जो हेड असतो तो सेक्रेटरी जनरल असतो. त्याची नियुक्ती मंत्री परिषदेद्वारे रोटेशनच्या तत्वावर 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी केली जाते. म्हणजे त्याचा कार्यकाळ किती असतो, मॅक्स टू मॅक्स 3 वर्षाचा असतो. हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण यावर पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सार्कचे महत्व काय विद्यार्थी मित्रांनो, सार्क मध्ये जगाच्या क्षेत्रफळाच्या 3%, जगाच्या लोकसंख्येच्या 21% आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या 3.8%, म्हणजेच त्याला आपण पैशामध्ये घेतलं तर $2.9 ट्रिलियन चा समावेश आहे. ठीक आहे, म्हणजे जिओ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स या क्षेत्राचं फार महत्वपूर्ण आहे. याचं दुसरं काम महत्व काय, समन्वय निर्माण करणे. हा जगातील सर्वात दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे आणि सर्वात सुपीक क्षेत्रांपैकी एक आहे. सार्क देशांमध्ये समान परंपरा, पोशाख, खाद्य आणि संस्कृती आणि राजकीय पैलू आहेत, ज्यामुळे त्यांच्या कृतीचा समन्वय होतो. म्हणजे काय, एक आपण म्हणू शकतो सिमिलॅरिटी आहे, कारण साऊथ एशिया पहिले काय होतं, हिंदुस्थान होता आणि मग त्याचं जे विघटन झालं. पण आजही जर सांस्कृतिक लेवलला पाहिलं किंवा काही कल्चरल लेवलला पाहिलं तर आपलं काय बऱ्यापैकी आपलं कल्चरल समानता आपल्याला तिथं दिसून येते. त्यानंतर समान उपाय, म्हणजे आपले जे प्रॉब्लेम्स आहे विद्यार्थी मित्रांनो, हे काही जे सार्क कंट्री 8 सदस्य राष्ट्र यांचे प्रॉब्लेम सुद्धा जवळपास सारखे आहे. कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहे, सर्व सार्क देशांमध्ये गरिबी, निरक्षरता, कुपोषण, नैसर्गिक आपत्ती, अंतर्गत संघर्ष, औद्योगिक आणि तांत्रिक मागासलेपणा, कमी जीडीपी आणि गरीब सामाजिक आर्थिक स्थिती यासारख्या समस्या आहेत. त्यांचे निराकरण समान उपायांनी शक्य आहे. यामध्ये सुद्धा विशेष करून मी इथं उल्लेख करू इच्छितो की या सगळ्या बाबतीत भारत बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे आणि भारताचं जे काही एक अप्रोच राहिला आहे किंवा भारताचा जो काही एक पद्धत राहिली आहे ती आपण आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. त्यांना सुद्धा आपण तिथं गायडन्स देण्याचं काम इथं करू शकतो आणि ते कशाच्या माध्यमातून, सार्क या संघटनेच्या माध्यमातून होऊ शकतं. ठीक आहे, भारतासाठी सार्कचे महत्व काय आता. ठीक आहे, पहिलं तर सर्वप्रथम शेजारी प्रथम आपली पॉलिसी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण नेबरहुड फर्स्ट पॉलिसी म्हणतो. काय म्हणतो, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी म्हणतो की पहिले जर भारताला जर तिथं विश्वगुरु जर बनायचं असेल, ग्रेट पॉवर जर बनायचं असेल तर पहिले भारताला त्याच्या रिजन मध्ये, आता भारताचा रिजन कोणता आहे, भारताचा रिजन आहे दक्षिण आशिया किंवा साऊथ एशिया, तर त्या साऊथ एशियामध्ये आपल्याला पहिले लीडर बनावं लागेल. म्हणजे म्हणून आपली जी पॉलिसी राहिली आहे परराष्ट्र धोरणाची त्यामधलं प्रामुख्याने आपण महत्व देतो ते म्हणतो शेजारी राष्ट्रांना किंवा नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आपली आहे. त्यानंतर दुसरं आहे जिओ स्ट्रॅटेजिक महत्व. नेपाळ, भूतान, मालदीव आणि श्रीलंका यांना विकास प्रक्रियेत आणि आर्थिक सहकार्यात गुंतवून चीनचा सामना करू शकतो. म्हणजे काय की चायना काय करते विद्यार्थी मित्रांनो की वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह, यावर मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवतो की वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह काय आहे किंवा त्याला सिल्क रोड इनिशिएटिव्ह सुद्धा म्हणतात. या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चायना आपले जे शेजारी राष्ट्र आहे यांना आर्थिक सहाय्य करतोय आणि त्या आर्थिक सहाय्यातूनच काय होत आहे की त्या स्पेसिफिक राष्ट्रांमध्ये चायनाचं जे महत्व आहे, चायनाचे जे इन्फ्लुएन्स आहे ते दिवसागणिक वाढत आहे. पण याचे सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट आता दिसायला सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो. आपण इथं श्रीलंकेचं उदाहरण घेऊ शकतो की आताच मागच्या 6 महिन्यापासून श्रीलंकेमध्ये काय आर्थिक आणीबाणी जाहीर झाली होती. ठीक आहे, त्याचं प्रमुख कारण काय की श्रीलंकेनं जे काही कर्ज घेतलेलं आहे त्याचं मेजर कर्ज चायनानं दिलं आहे. ठीक आहे, आणि चायना आता काय करत आहे की श्रीलंकेकडे पैसा नाही आहे चायनाला ते कर्ज वापस करण्यासाठी, तर चायना हळूहळू करत श्रीलंकेचा जे काही छोटे असे रिजन आहे ते ताब्यात घेत आहे, स्वतःच्या लीजवर घेत आहे लॉंग टर्म साठी. तर आता बऱ्यापैकी आपले जे नेबर आहे किंवा आपले जे शेजारी राष्ट्र यांना दिसून येत आहे की चायना एक प्रकारे एक
एकीकडून मदत देखील करतो, पण दुसरीकडून त्या मदतीचा रिटर्न परतावा कसा घ्यायचा हे सुद्धा चायनाला तिथं माहिती आहे. त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खराब होऊ शकते. त्यालाच आपण डेब्ट ट्रॅप डिप्लोमॅसी सुद्धा म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणतो? डेब्ट ट्रॅप डिप्लोमॅसी. की काय, की चायना काय करतं, कर्ज देतं पण त्या कर्जामध्ये त्यांना अटकून टाकतं, कारण ते कर्ज अशा पद्धतीचं राहतं की इतकं मोठं राहतं की त्या स्पेसिफिक कंट्रीची इकॉनॉमी सुद्धा त्याला सस्टेन करू शकत नाही. ठीक आहे. तिसरं, प्रादेशिक स्थैर्य. क्षेत्रामध्ये परस्पर विश्वास आणि शांतता निर्माण करण्यासाठी सार्क मदत करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जर भारताला असं वाटतं की त्याचा विकास खूप जलद गतीनं झाला पाहिजे, खूप वेगवान पद्धतीनं झाला पाहिजे, तर त्यासाठी सर्वप्रथम जी आवश्यकता आहे ती स्टेबिलिटीची. कशाची आवश्यकता आहे? स्टेबिलिटीची आवश्यकता आहे. आता कोणती स्टेबिलिटी वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामधले प्रामुख्याने महत्वपूर्ण आहे ती आहे पॉलिटिकल स्टेबिलिटी. म्हणजे भारताच्या आंतरिक बाबीमध्ये तर पॉलिटिकल स्टेबिलिटी असलीच पाहिजे, पण भारताचे जे हे आहे, नेबर आहे किंवा भारताचे जे शेजारील राष्ट्र आहे त्यांच्यामध्ये सुद्धा पॉलिटिकल स्टेबिलिटी असणं फार आवश्यक आहे. जर तिथे अस्थिरता असली तर त्याचा डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्ट भारताच्या स्टेबिलिटीवर होतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर प्रादेशिक स्थैर्य राखणं सुद्धा भारतासाठी महत्वाचं आहे, म्हणून सार्कचं महत्व इथं खूप जास्त आहे भारतासाठी. त्यानंतर जागतिक नेतृत्वाची भूमिका. आताच मी तुम्हाला सांगितलं की जर भारताला विश्वगुरू बनायचं असेल किंवा ग्रेट पॉवर बनायचं असेल, जगाचं नेतृत्व करायचं असेल, तर पहिले आपल्याला आपल्या रिजनमध्ये राजा बनावं लागेल. ठीक आहे. आपला रिजन कोणता आहे? दक्षिण आशिया, नंतर आशिया. या भागामध्ये आपल्याला एक आपलं वर्चस्व असलं पाहिजे, आपले काय असलं पाहिजे? इन्फ्लुएन्स असलं पाहिजे. त्याला स्पीड ऑफ इन्फ्लुएन्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आपला इन्फ्लुएन्स हा वाढला पाहिजे. जास्तीत जास्त जे आपले शेजारील राष्ट्र आहे किंवा आपले दूरचे राष्ट्र आहे त्यांनी स्वीकारलं पाहिजे की नाही, भारत आता पुढे जात आहे, भारताने आम्हाला अमुक मदत केलेली आहे. त्यानंतर भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीसाठी गेम चेंजर. ठीक आहे. दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांना दक्षिण पूर्व आशियाशी जोडल्याने प्रामुख्याने सेवा क्षेत्रात भारतामध्ये आणखी आर्थिक एकात्मता आणि समृद्धी येईल. म्हणजे काय, की ऍक्ट ईस्ट पॉलिसी जी आहे भारताची, ठीक आहे, त्याला आपण कशासोबत जोडू शकतो? दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या डेव्हलपमेंट सोबत जोडू शकतो. तिथून जो काही आपण एक्सपिरियन्स गेन केलेला आहे त्याच्यानुसार आपलं आर्थिक वृद्धी सुद्धा तिथं होऊ शकते. ठीक आहे. आता आव्हाने कोणते विद्यार्थी मित्रांनो या सार्कची? सर्वप्रथम बैठकांची कमी वारंवारता. बैठकच होत नाही विद्यार्थी मित्रांनो. प्रमुख कारण आहे भारत पाक संबंध, की भारत आणि पाकचे जे संबंध आहेत ते खूप जास्त ताणले गेले आहेत. आणि याचं जे समिट आहे ते म्हणजे याचं जे शिखर परिषद झाली होती जुनीवाली, ती 18वी शिखर परिषद काठमांडू नेपाळ इथं झाली होती. 18वी शिखर परिषद काठमांडू नेपाळ इथं 2014ला झाली होती. म्हणजे आजपर्यंत 2022 आता येत आहे, आजपर्यंत त्याच्यानंतरचं शिखर परिषदेचं आयोजन झालं नाही. 16 म्हणजे 18वी 19वी शिखर परिषद होती ती 2016ला पाकिस्तानमध्ये होणार होती, पण उरी अटॅक झाला. तर उरी अटॅकमुळे भारतानं तिथून काढता पाय घेतला. आणि भारत जर नसेल तर सार्कचं महत्व शून्य आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आता जी आहे नवीनवाली शिखर परिषद 20वी, ठीक आहे, 20वी शिखर परिषद किंवा समिट लेवल कॉन्फरन्स ही होणार आहे पाकिस्तान इथं 2022 मध्ये. आता तिथं बघायचं आहे की भारत समावेश करेल की नाही करेल, ते खूप महत्वपूर्ण आहे. भारत जर नसला तर त्या सार्कचा काहीच अर्थ नाही विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कारण भारत आणि पाकिस्तान हे दोन सर्वात मोठे राष्ट्र त्या सार्कचे सदस्य आहेत आणि यांचं तिथं असणं फार आवश्यक आहे त्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशनला वर्किंग बनवण्यासाठी. सर, बैठकांची कमी वारंवारता, सदस्य राष्ट्रांना अधिक प्रतिबद्धता आवश्यक आहे आणि द्वैवार्षिक बैठकाऐवजी वार्षिक बैठका घेतल्या पाहिजे. दुसरं, सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रामुळे ऊर्जा आणि संसाधने वळतात. म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा जो पॉईंट आहे याचं म्हणणं असं आहे की एवढे सारे कोऑपरेशनचे चॅनल्स आहेत की कोणत्या लेवलला कोऑपरेशन करायचं हेच त्यांना कळत नाही आणि काय होते, एनर्जी डिवाइड होऊन जाते. तिसरं, भारत पाक संबंध हा प्रमुख विषय आहे. चौथं, साफ्टा मधील मर्यादा. साफ्टा काय? साऊथ एशियन फ्री ट्रेड अग्रीमेंट. साफ्टा काय? साऊथ एशियन फ्री ट्रेड अग्रीमेंट. आता फ्री ट्रेड अग्रीमेंटलाच काय म्हणतात? मुक्त व्यापार करार. ठीक आहे. आता हा जो मुक्त व्यापार करार आहे हा तिथं सार्कच्या अंतर्गत पारित करण्यात आला होता. आता यामध्ये सुद्धा साफ्टामध्ये जे काही त्याच्या पोटेन्शियल आहे, जे काही त्याचं महत्व आहे ते अजूनपर्यंत तिथं अचीव्ह करण्यात सार्कला अपयश आलेलं आहे. त्याचं प्रमुख कारण आहे की आयटी सेक्टर जो आहे भारताचा किंवा सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे त्याला त्यांनी बाहेर वगळून बाकीच्या गोष्टींवर म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड वगैरे जे आहे ती फ्री ट्रेड अग्रीमेंट मुक्त व्यापार करार तर तिथं करण्यात आलाय. जर आयटी त्याच्यात इन्क्लूड केलं तर खरा फायदा भारताला होईल आणि भारताचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्याचा फायदा सार्कच्या सदस्य राष्ट्रांना सुद्धा तिथं होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि शेवटला, भारताच्या काही शेजाऱ्यांना भीती वाटते की भारत त्यांच्यावर वर्चस्व गाजवू इच्छित आहे. म्हणजे त्यालाच म्हणतात बिग ब्रदर ॲटिट्यूड. ठीक आहे. की भारताचा जो बिग ब्रदर ॲटिट्यूड राहिलेला आहे की एक मोठ्या भावासारखं
एकमेकांना या शेजारी राष्ट्रांना गाईड करणं किंवा सांगणं, तर त्याच्याचमुळे त्यांना कधी कधी अशी भीती वाटते की भारताचा साईज एवढा मोठा आहे, भारताची इकॉनॉमी एवढी मोठी आहे, भारताकडे एवढं मोठं सैन्य आहे, तर ते सैन्य काय करू शकतं, आपल्यावर त्याचा दबाव टाकून आपल्यावर भारत हा वर्चस्व गाजवू इच्छित आहे, अशी त्यांना भीती वाटते. म्हणून ते काय करतात, भारताला धमकवण्यासाठी इकडं कुणाचा सहारा घेतात, चायनाचा सहारा घेतात. ठीक आहे, पण भारताचा असा काहीच अप्रोच नाही आणि भारताने असं स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलं आहे की आम्ही दुसऱ्याची 1 इंच सुद्धा जागा आम्ही घेऊ नये. जी गोष्ट चायना करतोय ते आपण कधीच करणार नाही, हे भारतानं स्पष्टपणे आपल्या परराष्ट्र धोरणात देखील सांगितलंय आणि आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी सुद्धा 10 वेळा ते सांगितलंय की आम्ही कोणाची 1 इंच सुद्धा जागा तिथं घेणार नाही. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सार्क बद्दल पूर्ण माहिती इथं बघितली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.